सफर जगाची मधुवंती पेठे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अमेरिकेतल्या सर्वात थंड प्रदेशात अलास्काला. अमेरिकेच्या उत्तरेला आहे कॅनडा आणि कॅनडाच्याही वरती पश्चिमेला अलास्का हे अमेरिकेतलं 49वं राज्य, 49th स्टेट ऑफ अमेरिका. अलास्का राज्याचा हा फ्लॅग अमेरिकेच्या इतर राज्यांपासून अलग नॉर्थवेस्टला असलेलं हे अलास्का राज्य स्वर्गीय अशा निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. मोठमोठी ग्लेशियर्स, नॅशनल पार्क्स, मोठे मोठे लेक्स यांनी नटलेलं हे राज्य तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेलं आहे आणि अलास्काच्या पूर्वेला कॅनडा आहे. उत्तर अलास्कामध्ये उन्हाळ्यात जवळजवळ 2.5 महिने 24 तासांचा दिवस असतो. ते हिवाळ्यात पूर्ण 2 महिने रात्रच असते. या विंटर सीझनमध्ये नॉर्दर्न लाईट्स इथे बघायला मिळतात. जून जुलै हे 2 महिने सोडले तरी इथलं तापमान जास्तीत जास्त 5 डिग्री ते -11 डिग्री आणि हिवाळ्यात तर -80 डिग्रीपर्यंत पण जातं. त्यामुळे जून आणि जुलै महिने हे आपल्यासारख्यांना जायला योग्य. अलास्कामध्ये अँकरेज, फेअरबँक्स, सेबर्ट अशी काही मुख्य शहरं आहेत. अँकरेज हे शहर अलास्काच्या दक्षिण भागात आहे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेलं हे शहर, म्हणजे जवळजवळ अलास्कातील 50% लोकसंख्या अँकरेजमध्ये राहते. संपूर्ण अलास्कामधली जी काही पर्यटन स्थळं आहेत ती रस्ते, क्रूज आणि रेल्वे मार्ग यांनी जोडलेली आहेत. त्यामुळे आपल्याला आवडेल त्या मार्गाने इथे प्रवास करता येतो. अलास्का हे अमेरिकेतील आकारमानाने सर्वात मोठं राज्य. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेला हा प्रदेश. इथे कमर्शियल फिशिंग चालतं. नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस यावर इथली इकॉनॉमी चालते. 18 ऑक्टोबर हा अलास्का डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. 20व्या शतकातील उत्तरार्धापासून पर्यटनासाठी इथे खूप मोठ्या प्रमाणावर सोयी करण्यात आल्या आणि आता तर वर्षाला जवळजवळ 1.5 कोटीच्या वर पर्यटक इथे भेट देतात. अलास्कातलं पाणी हे नैसर्गिक जलस्रोतातून मिळत असल्यामुळे पिण्यासाठी योग्य असं हे जगातलं उत्तम पाणी मानलं जातं. इथल्या अद्भुत निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक इथे येतात. त्यामुळे साहजिकच हे सगळ्यात महागड राज्य मानलं जातं. म्हणजे 8 दिवसांची अलास्का टूर जर करायची असेल तर प्रत्येकी $3,000 खर्च येतो. अँकरेज या सुंदर शहरापासून जवळच असलेल्या व्हिटियर इथून 26 ग्लेशियर क्रूज ही टूर असते. अँकरेज ते व्हिटियर हा हायवेसुद्धा खूप सिनिक आहे. एकामागून एक बर्फाच्छादित डोंगर, मोठमोठे लेक्स बघत बघत सुंदर रस्त्याने 2 तासाचा प्रवास कधी संपतो हे कळतच नाही. वाटेत एकामागून एक सरप्राईजेस असताना फोटो स्टॉप्स पण खूप ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे त्या निसर्ग सौंदर्याचा खूप सुंदर रीतीने आस्वाद घेता येतो. व्हिटियर जवळ आल्यानंतर एका भल्या मोठ्या टनेलमधनं आपण म्हणजे भुयारी मार्गातनं आपण जातो. 2ऱ्या महायुद्धाच्या काळात हा भुयारी मार्ग बांधला होता. त्याच्यात मधोमध रेल्वे ट्रॅक आहे आणि त्यावरूनच कार पण जातात.
व्हिटियरपासून भल्या मोठ्या क्रूजने 6 तासाची दिवसभराची टूर असते. कितीही वेळा चहा कॉफी पीत पीत दुपारचा लंचचा आस्वाद घेत आपण या समुद्रातून भटकंती करतो आणि निरनिराळी ग्लेशियर्स बघत राहतो. हे ग्लेशियर्स पाहत पाहत फिरताना अगदी अचंबित व्हायला होतं. एक गंमत अशी की काही ग्लेशियर्स अगदी पांढरे शुभ्र बर्फाने नटलेले दिसतात. ते नवीन असतात आणि सगळ्यात जुने ग्लेशियर असतात त्याच्यामध्ये निळसर रंगाच्या अनेक छटा दिसतात, कारण त्या ग्लेशियर्समध्ये अनेक होल्स तयार होतात आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन साठून त्याला निळा रंग प्राप्त होतो. हे निळे ग्लेशियरसुद्धा खूप सुंदर दिसतात. या संपूर्ण ट्रिपमधला परमोच्च आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो ग्लेशियर लँडिंग बाय एअर टॅक्सी. म्हणजे रुथ ग्लेशियर ह्या प्रचंड मोठ्या ग्लेशियरवर छोट्याशा 10 सीटर विमानाने जाऊन ग्लेशियरवर केलेलं लँडिंग. अँकेरेजहून देनालीला जाताना वाटेत तालकेटना या ठिकाणाहून या एअर टॅक्सीज मिळतात. हा अनुभव थोडासा सविस्तरपणे सांगावासा वाटतो. त्या छोट्याशा 10 सीटच्या विमानाने टेक ऑफ घेतला आणि हळूहळू झाडांच्या शेंड्यांवरून वर गेल्यावर देनाली नॅशनल पार्कची घनदाट हिरवाई, नागमोडी वळणाची नद्यांची पात्र दिसायला लागली. विमानानं आणखी थोडी उंची गाठली आणि तुरळक ढग दिसायला लागले. 2-3 मिनिटं पुढे जातोय तोवर ढगांची फौजच चालून येताना दिसली. बघता बघता चारी बाजूनी ढगांनी वेढले गेलो. ढगांचा पडदा फाडून विमान आणखी उंचावर गेलं. आता खाली ढग आणि वर निळसार आकाश, तळपणारा सूर्य. 5-10 मिनिटं गेली असतील नसतील एवढ्यात ढगांच्या गालिच्यातून हिमशिखरांनी मानावर काढल्या. बघता बघता खाली सगळीकडे हिमशिखरं दिसू लागली. आणखीन थोडा वेळ गेला आणि याहीपेक्षा उंच उंच शिखरं आता आमची वाट अडवू लागली. वेगळी वेगळी वळणं घेत वैमानिक कौशल्यानं वाट काढत होता. शिखरांमधून वाट काढताना पुन्हा ढगांशी लपंडाव चालूच होता. मी श्वास रोखून अगदी बाहेर बघत होते. रुथ ग्लेशियरवर उतरायचं एवढं माहीत होतं, पण मात्र मनात असं वाटू लागलं की आता कुठेच न उतरता ने बाबा परत सुखरूप खाली. पाऊण तास झाला होता आणि अचानक एक स्पॉट दिसू लागला. चारी बाजूने हिमकड्यांनी वेढलेला, पांढऱ्या शुभ्र बर्फाने भरलेल्या भल्या मोठ्या पठारासारखा. आयटीत एक मोठी गिरकी घेऊन त्या विमानानं स्मूथ लँडिंग केलं सुद्धा. विमानाला शिडी लागली आणि सगळ्यात मागे बसलेले असल्यानं सगळ्यात आधी मी बर्फात पाय ठेवला आणि काय सांगू, अगदी एव्हरेस्ट सर केल्यासारखा आनंद झाला. एवढं प्रचंड मोठं ग्लेशियर मी पहिल्यांदाच पाहत होते. बर्फ तरी किती छान, ताजं ताजं. खाऊन पण पाहिलं, एकदम कुरकुरीत. त्याचे क्रिस्टल्स उन्हात अगदी चमकत होते. एवढ्यात आर्यनने मारलेला बर्फाचा गोळा धपकन पाठीवर फुटला आणि आम्ही मोठ्यात मोठा बॉल करून एकमेकावर मारत सुटलो. भरपूर फोटो काढले. आता 20-25 मिनिटं झाली तरी तिथून पाय निघत नव्हता. पुन्हा पाऊण तासाचा परतीचा प्रवास करून सुखरूप लँड झालो. पण परतीचा प्रवास मात्र खूप एन्जॉय केला. आज अगदी एक अविस्मरणीय असा अनुभव आम्ही घेतला होता. आणि हो, या संपूर्ण सहलीचं एक वैशिष्ट्य होतं की आम्ही 3 पिढ्यांनी एकत्र केलेली सहल. मी, माझा मुलगा राहुल आणि त्याचा मुलगा आर्यन, अशी 3 पिढ्यांची एकत्र सहल हे या सहलीचं खूप मोठं वैशिष्ट्य होतं. हे तालकेटना गाव मात्र अतिशय सुंदर ठिकाण होतं. अगदी टिपिकल छोटंसं खेडं
अलास्कन कल्चर दाखवणारं सुंदर सुंदर घरं, मेन रोडवरती दोन्ही बाजू असलेली रोड साईड रेस्टॉरंट्स, बाहेर खुर्च्या टाकलेल्या आणि कोवळ्या उन्हात बसून लंच घ्यायला खूप मजा आली. हे ठिकाण खूप आवडून गेलं. आता उत्सुकता होती ती देनाली नॅशनल पार्कची. तालकेटनावरनं निघून संध्याकाळी देनाली नॅशनल पार्कजवळ पोचलो. संपूर्ण अलास्काच्या मध्यभागी असलेल्या या प्रचंड मोठ्या निर्मनुष्य प्रदेशामध्ये हे देनाली नॅशनल पार्क आहे. अमेरिकेतील सर्वात उंच पर्वतरांगा माउंट मिकिनली आणि त्यातलं देनाली हे अमेरिकेतलं सगळ्यात उंच शिखर इथे आहे. घनदाट अरण्य, मोठे मोठे डोंगर, त्यातून काढलेले रस्ते आणि संपूर्ण नॅशनल पार्कला भटकायला बसची केलेली सोय हे तिथलं खूप वैशिष्ट्य. पण संध्याकाळी आम्ही पोचलो तेव्हा देनाली नॅशनल पार्क टुरिस्टसाठी आज बंद केलं अशी वाईट बातमी आम्हाला कळली. आम्ही उतरलो होतो ते हॉटेल होतं देनाली पार्क विलेजमध्ये. त्याच्यासमोरच एक नदी वाहत होती आणि त्या नदीच्या पलीकडे होतं देनाली नॅशनल पार्क आणि समोरच्याच डोंगरावरती वणवा पेटला होता. 4-5 हेलिकॉप्टर्सच्या साह्यानं रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं. मध्येच 2-3 मोठी मोठी विमानं येऊन पाणी मारून जात होती. फायर ऑन द माउंटन, रन रन रन, त्या खेळाची आठवण झाली. देनाली नॅशनल पार्कचं अंतरंग पाहण्याची संधी मात्र हुकली. पण देनाली पार्क विलेज हे सुद्धा विश्रांती घेण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे आणि डे टाईम ॲक्टिव्हिटीज तर इथे खूप आहेत. ATV राईड म्हणजे ऑल टेरेन व्हेकलमधनं ओबडधोबड खडकाळ चढ उतार असलेल्या रस्त्यांवरनं राईड करणं, ही ATV राईड मात्र आम्ही खूप एन्जॉय केली. भलं मोठं हेल्मेट डोक्यावर घातल्याची कधी सवय नव्हती, पण त्या दणकट जीपमधनं त्या ओबडधोबड रस्त्यावरनं प्रवास करताना खूप मजा आली. तो प्रदेश अगदी वाळवंटी प्रदेश होता. मध्येच वाळूचे मोठे मोठे डोंगर दिसत होते. मध्ये आम्ही एके ठिकाणी थांबलो, तिथे वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे अनेक दगडगोटे बघायला मिळाले. देनालीहून परत आल्यावर अँकरेजच्या जवळ असणारं सेबॉर्ड हे शहर साऊथ अलास्कामध्ये येतं. हा भाग केनाई पेनन्सुलामध्ये येतो. इथून केनाई फियॉर्ड्स नॅशनल पार्कला जाता येतं. या केनाई फियॉर्ड्स नॅशनल पार्कमधनं क्रूजमधून दिवसभर फेरफटका मारता येतो. व्हिटियरपेक्षा ही क्रूज छोटी होती, पण गल्फ ऑफ अलास्काच्या समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन ती अशा काही वेगाने चालली होती की पहिली 15 मिनिटं अगदी पोटात गोळा आला होता. जशी जशी ती भर समुद्रात जायला लागली तसे तसे वेगवेगळ्या आकाराचे डोंगर दिसू लागले. इथलं मरीन वाईल्ड लाईफ बघण्यासाठी खास करून ही टूर असते. शार्क, सी लायन्स इथे आपल्याला बघायला मिळतात. उत्तर अमेरिकेमध्ये पोलार बेअर बघायला मिळतात, पण इथे ब्लॅक बेअर दिसतात. प्रिन्स विल्यम फियोर्डमधनं फेरफटका मारत संध्याकाळी ही क्रूज पुन्हा सेवर्डमध्ये येते. सेवर्ड सिटी पण खूप बघण्यासारखी आहे. इथे जिथे तिथे सी फूड मिळतं. इथला सॅमन फिश खूप प्रसिद्ध आहे. इथल्या 2 लेक्स पार्कमध्ये सकाळी सकाळी केलेला ट्रेल हा पण खूप निसर्गरम्य होता. सेवर्डमध्ये केलेली एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी हा माझा आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग होता. इथे एक्झिट ग्लेशियर
म्हणून जे मोठं ग्लेशियर आहे खूप जुनं, त्याच्यावर आम्ही चढाई केली. त्यात वेगवेगळ्या टप्प्यापर्यंत जाऊन परत येता येतं. मी 2.5 मैल्सचा पहिला टप्पा फक्त सर केला. ती 2.5 मैल्सची चढण उतरण करून 3 तासात मी परत आले. राहुल आणि आर्यनने तर 5 मैल्सचा मोठा टप्पा गाठला आणि एक्झिट ग्लेशियरच्या अगदी वरच्या टप्प्यापर्यंत ते जाऊन आले. त्यांना जवळजवळ 5.5 तास लागले. सरळ जंगलातनं चालत जातानाचे ट्रेल्स थोडेफार चढ उताराचे असतात, पण हे जे हायकिंग, हा अनुभव खूपच दमवणारा होता, पण अविस्मरणीय होता. निळभोर आकाश, निळशार पाणी, बर्फाच्छादित शिखरं, मोठे मोठे लेक्स, थंडगार हवा आणि वेगवेगळ्या प्रकारे केलेला प्रवास मनसोक्त आनंद देऊन गेला. अनेक वर्षापासून मनात आखलेली ही अलास्काची टूर खूप अविस्मरणीय अशी झाली. आयुष्यभर लक्षात राहील असा आनंद देऊन गेली.